नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांचा मागील 5 ते 6 महिन्यापासून बहुप्रतीक्षेमध्ये असलेला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता काल वितरित करण्यामध्ये आला आहे। याबद्दलचा व्हिडिओ देखील काल आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाला आहे। परंतु याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी नमोचा हप्ता आम्हाला मिळाला नसल्याची माहिती दिली आहे। तसेच काही शेतकऱ्यांना मिळाला परंतु केवळ 2000 रुपयांचा मिळाला असे देखील काही शेतकऱ्यांनी कमेंट केले आहेत। तर मग नेमका चौथा हप्ता काल तुमच्या खात्यामध्ये का जमा झाला नाही, तसेच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला त्यांना केवळ 2000 रुपयांचाच का मिळाला, या प्रश्नाची अवघ्या 2 मिनिटांमध्ये उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा केवळ 2 मिनिटाचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील बहुप्रतीक्षित राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता बुधवारी म्हणजे 21 तारखेला वितरित करण्यात आला आहे। परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये योजनेचा चौथा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आला आहे। या योजनेतून राज्यामधील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून तब्बल 1888 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित करण्यात आले आहेत। बीड जिल्ह्यामधील परळी वैजनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। तर हे कृषी महोत्सव बुधवार पासून 25 ऑगस्ट पर्यंत 5 दिवस चालणार आहे। यावेळी राज्यामधील सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्यात येईल अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दिली होती। त्याप्रमाणे बुधवारी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 90,88,556 शेतकऱ्यांना या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण देखील करण्यात आले आहे। तर मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी 1888 कोटी 30,26,000 रुपये राज्य सरकारने वर्ग केले आहेत। तसेच या हप्ता वितरणानंतर कृषी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्या शेतकऱ्यांना पुढील 2 दिवसांमध्ये या चौथ्या हप्त्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील। म्हणजे शेतकऱ्यांना नमोचा चौथा हप्ता मिळाला आहे परंतु त्यांना प्रश्न आहे की त्यांना केवळ 2000 रुपयांचाच हप्ता मिळाला। तर याबद्दल राज्य सरकारने अशा प्रकारची माहिती दिली आहे की राज्य सरकार नमोच्या चौथ्या हप्त्यासोबत ज्या शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते त्याचे देखील वितरण करणार होते। त्यामुळे केवळ त्याच शेतकऱ्यांना हा नमोचा चौथा हप्ता 4000 रुपयांचा मिळेल अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती। परंतु तसे राज्य सरकारने केले नसल्याचे काल स्पष्ट झाले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना केवळ 2000 रुपयांचा हप्ता मिळाला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये केवळ नमोच्या चौथ्या हप्त्याचे पैसे काल जमा करण्यात आले आहेत। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।